नमस्कार, मी अनिल महाजन. महाराष्ट्रभरात लोकसंवाद नावाचं एक यूट्यूब चॅनल जे सोशल मीडियावरती चालवण्याचा निर्धार घेतला आहे. मात्र ते यूट्यूब चॅनल हे सकारात्मक बातम्या आणि समाज प्रबोधन आणि समाजातील चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही करत आहोत. मला आज अभिमान आणि ज्यांच्या कीर्तनासाठी आज पुढील 2-2 वर्षाच्या तारखा बुक आहेत असं आमचं वैभव असणारे, आमच्या तालुक्यातील सोनेमाव गावचे असणारे परंतु आमच्या धारूर या ठिकाणी राहणारे हबप विनोदाचार्य प्रकाशजी साठे महाराज यांच्या मुलाखतीपासून या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ करत आहोत. अशा निश्चित महाराज नमस्कार. रामकृष्ण. आपण प्रथमतः आम्हाला आमच्या या लोकसंवाद चॅनलला म्हणजे शुभारंभाची मुलाखत देता त्याबद्दल आपल्या प्रश्नाचा विचारल की तुम्हाला नेमकं संप्रदायामध्ये काय यावं वाटलं. म्हणजे रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे आज लोकसंवाद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे सन्मित्र अनिलजी महाजन सर यांनी या लोकसंवाद या चॅनलची सुरुवात या ठिकाणी करत आहेत. सर्वप्रथम मी आपल्या या चॅनलला आणि लोकसंवादला भरभरून शुभेच्छा देतो की आपली कीर्ती आणि आपलं चॅनल महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हावं आणि चांगल्या चांगल्या मुलाखती या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचाव्यात ही एक सदिच्छा व्यक्त करतो. क्रमणा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज, संत नगद नारायण महाराज, बंकट स्वामी महाराज ही परंपरा या महाराष्ट्रात आहे आणि या महाराष्ट्राची संतांची परंपरा मानली जाते. संत परंपरेचा विचार करणारा जर राज्य कोणता असेल ते महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाडा आहे. त्या मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये सोनेमोहा नावाचे माझं छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये खरं म्हणजे संघर्षमय जीवन असे सरांना माहिती आहे माझ्याबद्दल की लहान असतानाच आईचं निधन झालं, वडिलाचं निधन झालं, आई गेली, वडील गेले. त्यानंतर आपल्याला आपला विचार करणारं कोण आहे याचा विचार ज्यावेळेला मनामध्ये आला त्यावेळेला आपण एक वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला पाहिजे की संप्रदायामध्ये जो जगाचा मालक आहे पांडुरंग परमात्मा आहे, हा सगळ्याचा मायबाप असतो. ही वृत्ती अंतःकरणामध्ये स्थिर होती आणि म्हणून आपल्या जवळचे आमचे गुरु ज्यांनी मला माळ घातली ते शांतीब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे आणि आमच्या गावचे वैकुंठवासी शिवाजी महाराज तोंडे या दोघांनी एक बालसंस्कार शिबिराचं आयोजन सोनेमाव नगरीमध्ये केलं होतं उन्हाळा सुट्टीमध्ये. आणि त्या शिबिरामध्ये परिस्थिती एवढी गरिबीची होती की आज सुद्धा माझ्या अंगावर सर काटा येतो, एवढी परिस्थिती वाईट होती की त्या परिस्थितीमध्ये खाण्याची सुद्धा अडचण होती. मग त्या शिबिरामध्ये जर शिकायला गेलं तर त्या ठिकाणी जेवण मिळायचं, जेवण मिळावं या उद्देशानं तिथं शिकण्याकरता जायचो. 2 अभंग पाठ केले तर पोटभर जेवण मिळायचं या उद्देशानं मी ते अभंग पाठांतर करायचो. आणि त्या महिन्याभराच्या शिबिरामध्ये मला संप्रदायाची गोडी निर्माण झाली, आवड निर्माण झाली आणि त्याच्यापासून मग महाराजांनी मला सल्ला दिला की तू इथं न राहता तू आळंदीला शिक्षणासाठी जा. आणि मग आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी मी आळंदीला गेलो आणि त्या ठिकाणी मी 8 वर्ष राहून हे वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतले आहे. त्या संप्रदायामध्ये त्या टाळ वाजवण्यातला भाव आणि श्रद्धा अतिशय महत्वाची. तर सोशल मीडियाचं काम करत असताना जी काही मीडिया आहे त्या मीडियावाल्यांनी तर चांगलं काम आहे, संप्रदायाचं कामही करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची कारण त्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हायला लागला. आता आपल्या लोकसंवादच्या माध्यमातून ही मुलाखत ज्यावेळेला हजारो लाखो लोक बघतील त्यावेळेला कुठंतरी त्यांना प्रेरणा निर्माण होईल आणि कुठंतरी उघडे नागडे चित्र मोबाईलवर बघत बसण्यापेक्षा अशा संघर्षमय आणि प्रेरणादायी मुलाखती ज्यावेळेला लोकांपर्यंत पोहोचतील. आता माझं वय 31 वर्षाचं आहे. ही मुलाखत ज्यावेळेला तरुण मुलापर्यंत पोहोचेल की संघर्षातून जीवन कसं घडवलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येईल. मग सोशल मीडियानं जरूर काम केलं पाहिजे पण ज्यावेळेला चुकीच्या बातम्या आहेत, एखादी चुकीची क्लिप आहे, साठे महाराजांनी एखादी चुकीचे शब्द बोलले तर मला वाटतं की साठे महाराज आपल्या धर्माचे आहेत, आपल्या धर्माचं काम करत असतील तर सोशल मीडियावाल्यांनी ती क्लिप जागेवर डिलीट केली पाहिजे. जे चुकीचं आहे ते डिलीट केलं पाहिजे आणि जे चांगलं आहे ते फॉरवर्ड केलं पाहिजे. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा गोंधळ असा होतो, युट्यूबच्या माध्यमातून असे अनेक असतील की जे चुकीचं आहे ते व्ह्यूजसाठी, सबस्क्रायबरसाठी ती चुकीचं फॉरवर्ड केलं जातं आणि जे चांगलं आहे ते फॉरवर्ड केलं जात नाही, ते डिलीट केलं जातं. मला असं वाटतंय की सबस्क्रायबरचा म्हणा की व्ह्यूजचा म्हणा या गोष्टीचा विचार न करता आपण चांगल्या गोष्टी आपण तिथपर्यंत पोस्ट केल्या पाहिजेत. सोशल मीडियानं काम करत असताना केवळ आणि केवळ अर्थासाठी म्हणजे पैशासाठी काम न करता कुठंतरी धर्म प्रचारासाठी काम करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि मी एक प्रश्न असा केला होता की आपल्याला समाजाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी
म्हणजे बालक असतील, तरुण असतील, हो. यांच्यासाठी नेमकं काय काम केलं पाहिजे आपण आज? आपण काम केलं पाहिजे. आपण समजा तरुण पिढी आहे, बालक आहेत, बालगोपाळ आहेत, यांच्यावर आपण आपली संस्कृती आणि आपला धर्म काय आहे, पहिली गोष्ट त्यांना आपण आपला धर्म शिकवणं ही गोष्ट गरजेची आहे. मला कुठल्या धर्माला नावं ठेवण्याचा अधिकार अजिबात सरांनी दिलेला नाही, पण मला असं वाटतं की मुस्लिम धर्मामध्ये कपाळाला गंध लावणं हे जर त्यांचा न लावणं हा त्यांचा धर्म आहे. कपाळाला गंध लावायचा नाही हा त्यांचा धर्म आहे. तर मग आपला हिंदू धर्म आहे की आपल्या कपाळाला गंध असावा. मग दुर्दैव असे की मुस्लिम समाजामध्ये एकही व्यक्ती कपाळाला गंध लावत नाही. मला त्यांना नाव अजिबात ठेवायचं नाही, कारण तो त्यांचा धर्म आहे. पण आपल्या कपाळाला गंध लावणं हा आपला धर्म आहे. पण आज 75% तरुण पिढी आपल्याला कपाळ उघडं असताना गंध न लावणारी आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे काम करायचंय की आपल्या मुलावर, आपल्या तरुण पिढीवर धर्माचं शिक्षण देणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण धर्म बदललाय. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, शाहू फुले आंबेडकर यांनी या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी, या धर्मासाठी फार मोठं काम केलंय. तर छत्रपती हे बघा, मूळ गोष्ट अशी की ज्याला आपलं चांगलं काम करायचंय त्याच्या डोळ्यासमोर आदर्श सुद्धा चांगला असला पाहिजे. ज्याचा आदर्श चांगला आहे तो व्यक्ती जगामध्ये घडू शकतो. ज्या वेळेला लोकमान्य टिळकांना प्रश्न विचारला होता की टिळक, तुम्ही एवढं चांगलं काम करू शकता, तर एवढं चांगलं काम करू शकता याच्या पाठीमागं कुणाचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहे? तर लोकमान्यांनी उत्तर दिलं होतं की माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, म्हणून मी एवढं चांगलं काम करू शकतो. तर आपल्याला धर्म प्रचारकांना, सोशल मीडियावाल्यांना किंवा पत्रकारांना पहिलं हे काम करायचं आहे की आपल्या तरुण पिढीवर आपल्याला धर्माचे संस्कार टाकायचे, की धर्म कार्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे, धर्माचं कार्य आपण करायचं आहे. अन्य धर्म संस्कार त्यांच्यावर कमी आहेत, म्हणून आपल्याला धर्माचं पालन करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची. मग आपण सगळ्यांनी मिळून एक काम केलं पाहिजे की धर्म प्रचार करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असं मला वाटतं. धन्यवाद, तुम्ही बरोबर आहे. आणखी एक प्रश्न असा आहे की आता आपण सोशल मीडियावर एक बोलताना म्हणलं की चुकीचं थोडंही बोललं तर माणूस त्याचा प्रोपोगंडा करतो. तसाच एक प्रकार झाला की आता तुम्ही असाल, इंदोरीकर महाराज असतील किंवा ढोक महाराज असतील, हे राज्यभरामध्ये काम करताना एक तुमची नावं आहेत. इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीच्या म्हणजे साखरपुड्याला थोडा खर्च केला तर त्याचा प्रोपोगंडा राज्यभरात झाला. मग हे चुकीचं थांबवण्यासाठी किंवा ह्या समाजातल्या अपप्रवृत्ती आपल्याला थांबवायच्या असतील, कारण ती अपप्रवृत्ती त्यांच्याविरुद्ध बोलणं म्हणजे, तर अशा ह्या प्रवृत्तीला थांबवण्यासाठी म्हणजे संप्रदाय आणि बाकी जे समाजातली चांगली माणसं आहेत यांनी काय काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला काय वाटतंय, हा विषय वेगळा विषय सर. संप्रदायातलं वैभव आहे, समाज प्रबोधनकार आहेत इंदोरीकर महाराज. इंदोरीकर महाराजांच्या बाबतीत एकच वाक्य माझ्या सर मी सांगेन की जो तमाशाला जाणारा वर्ग होता तो संपूर्ण तमाशाला जाणारा वर्ग आज कीर्तना जर कुणी बसवला असेल तर अभिमानानं सांगावं लागेल त्यांचं नाव इंदोरीकर महाराज आहे. इंदोरीकर महाराजांनी जे अन्य तमाशाला जाणारा, नाटकाला जाणारा जो वर्ग आहे तो संपूर्ण कीर्तनात आणून बसवला. बऱ्याचदा त्यांचं रंजन करण्यासाठी त्यांना विनोदी शैलीमधून बोलावं लागेल, आम्हाला कदाचित बोलावं लागतं, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच असतो की संप्रदाय, ज्ञान, धर्म प्रबोधन व्हावं हा विषय. पण त्यांच्याकडून 2 विषय झाले. याच्यात 2 विषय मी माझं वैयक्तिक मत मांडतो मी की पहिला मुद्दा असा आहे की त्यांना ट्रोल का केलं गेलं. त्याचं कारण आहे की ते दुसऱ्यांच्या मुळे एवढा खर्च झाला हे काही समाजकंटकाला बघवलं नाही, पण त्याच्यात पाठीमागं उद्देश एक आहे की त्यांचं मत असं होतं की तुम्ही कर्ज काढून मुलीचं लग्न करू नका. मुलीचं लग्न कर्ज, आपल्या गावठी भाषेत बोलायचं तर ऋण काढून सण करू नका असं त्यांना म्हणायचं होतं. पण या मुलीचा बाप जो असतो ती मुलगी बापासाठी किती महत्वाची आणि बाप मुलीसाठी किती महत्वाचा आहे हे मुलगी असल्याशिवाय कळणार नाही. तर एखादी तरी मुलगी त्याच्या जीवनात असली पाहिजे. इंदोरीकर महाराज हे कीर्तनकार म्हणून आपण बाजूला सोडून देऊ, एक बाप म्हणून मुलीचं कर्तव्य त्यांनी पार पेडलं. एकुलती एक मुलगी, मुलीचे लाड त्यांनी पूर्ण केले, याच्यापेक्षा दुसरं काही केलं नाही. बरं, त्याच दिवशी 1,11,000 रुपये की शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्तासाठी त्यांनी मदत केलेली आहे. आणि बरं, मंत्री तिथं उपस्थित होते, कुणाला खुर्ची बसायला नव्हती आणि सगळ्यांना खाली बसून जेवण होतं, कुणाचा सत्कार नाही, कुणाचं काही केलं नाही. मग आता बाप म्हणून एका मुलीचा साखरपुड्याचा खर्च जर त्यांनी केला तर त्यात काही वावगं नाही असं असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्यांनी कीर्तनकार म्हणून नाही तर ते बाप म्हणून मुलीचं कर्तव्य पूर्ण केलं असं माझं वैयक्तिक मत आहे. साहेब, तुम्ही आता राज्यभरात समाज प्रबोधनाचं कीर्तनातून काम करताय. तुमचं एक खूप मोठं नाव आहे आणि तुम्ही तुमच्या कीर्तनाला म्हणजे लाखोची गर्दी असते. मग हे करत असताना
आम्ही आता हे लोकसंवादच्या माध्यमातून एक चांगलं काम राज्यभरामध्ये करण्याचा निर्धार केला आहे. तर आम्ही येणाऱ्या काळात सकारात्मक आणि चांगलं काम करणार आहे. पण आम्ही कुठल्या मार्गाने चाललं पाहिजे आणि कसं काम केलं पाहिजे याबद्दल आपला लोकसंवाद हे जे आपण युट्यूब चॅनल या प्लॅटफॉर्मवर काम करत आहोत, आपण त्याचा शुभारंभ आज करत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना जे गरजेचं आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोस्ट करा. ज्याला फॉरवर्ड कधी केलं जातं, शेअर कधी केलं जातं, ते आपल्या हिताचं असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आपल्या हिताचं असलं पाहिजे. मग समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांचं जीवन संघर्षातलं जीवन आहे. त्या संघर्षमय जीवनामध्ये जी संघर्ष करणारी लोक आहेत आणि ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो, त्याच्या जीवनाचा श्वास येत असतो. संघर्ष अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक माणसाला संघर्षातून जावंच लागतं, कारण संघर्ष जर नाही केला तर जे मिळालेलं असतं तर त्याचा आनंद आपल्याला मिळत नाही. संघर्ष करून जे मिळवलेलं असतं त्याचा आनंद काही आगळा वेगळा असतो. आता आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो तर याच्यातला आनंद काही आगळा वेगळा आहे. आम्हाला समाधान आहे त्याच्यामध्ये, कारण आम्ही कुणाला लुटलं नाही. आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्यामागं कुणाच्या 1 रुपयाचा थळथळाट नसावा, असं मला वाटतंय. एवढंच मी जाता जाता सांगेन की आपल्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छा देईन. मी तुम्हाला मार्गदर्शन करावं एवढा मोठा मी मुळात नाहीच, पण मी शुभेच्छा दिल्यानं सांगेन की जे समाज हिताचे लोक आहेत त्या समाज हिताच्या लोकांचं मार्गदर्शन, त्यांच्या मुलाखती, त्यांचे संवाद तुम्ही या लोकसंवादच्या सबस्क्रायबरपर्यंत पोस्ट करा, समाजापर्यंत पोस्ट करा. एखाद्या वेळेला चॅनल हळूहळू ग्रीप घेईल, एखाद्या वेळेला कमी ग्रीप घेतली हरकत नाही, पण आपल्याला लोकसंवादच्या माध्यमातून चुकीचे संदेश जाणार नाहीत याची दक्षता आपल्याला घ्यायची. समाजाला सगळ्याला विनंती की लोकसंवाद हे यूट्यूब चॅनल आहे, त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण ते चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या धर्मातल्या व्यक्तीला आपण सहकार्य करावं एवढी माझी विनंती. चांगल्या चांगल्या लोकांच्या संघर्षमय मुलाखती बघण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती करतो. रामकृष्ण हरी. वा.